कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रायगड जिल्हा परिषद महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती रसिका केडी यांनी पत्रकार परिषद घेत महिला व बालकल्याण विभागातील विविध कामांमध्ये कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप केला। खाऊ वाटप, सतरंजा खरेदी, विविध साहित्य वितरण तसेच वीज जोडणीच्या कामांमध्ये अनियमितता झाल्याचा दावा करत त्यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे। तसेच काही ठराविक ठेकेदारांना वारंवार कामे देण्यात आल्याचा आरोप करत शासन निधीचा योग्य वापर झाला का याबाबत प्रश्न उपस्थित केलेत। संबंधित प्रकरणांमध्ये निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी सभापती रसिका केडी यांनी केली आहे। ही पत्रकार परिषद प्रामुख्याने वीज जोडणीची ज्या 5-6 महिन्याचा कालावधी होऊन देखील पूर्ण न झाल्यामुळे मे महिन्याचा पूर्ण उष्णतेचा जो कालावधी होता तो निघून गेलाय, तरी देखील वीज जोडणी झालेली नाहीये। त्याच्यासाठी प्रामुख्याने प्रमाण निघून सुद्धा अजून अजून कामं का झाली नाहीत हा मोठा माझा प्रश्न आहे। अफरातफर बघायला गेलं तर माझ्या महिला बाल कल्याणच्या ज्या एचओडी आहेत निर्मला कुचिक मॅडम यांनी शासकीय अधिकारी हाताशी धरून हे सगळ्या फाईल्स वगैरे पुटअप केलेल्या आहेत, सगळं काम झालेलं आहे, तरी देखील कामाची पूर्तता न करता कुठेतरी खोटी बिलं खाण्याचा इथे मला प्रयत्न दिसत आहे। आता महिला बाल कल्याणचं बघायला गेलं तर सतरंजी वाटप आहे, खाऊ वाटप आहे, गरोदर महिलांना जे किट येतात ते देखील मोठ्या प्रमाणात येतात, पण ते 25%च वाटप त्याचं होतं। मग 75%चं जो सामान येतो तो जातो कुठं किंवा तो वाटला का जात नाही असं मला माझ्या एचओडींना प्रश्न आहे। आता मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे या फाईल तुम्ही बघत असाल तर या वीज जोडणीच्या फाईल आहेत, त्याच्यामध्ये मला 2.5 कोटीचा घोटाळा इथे दिसत आहे। तुम्ही त्याची पडताळणी करून घ्या। आणि 1800 पैकी मला वाटतं 714 अंगणवाड्यांना ही वीज जोडणीसाठी प्रमा निघाल्या होत्या, पण त्याच्यामध्ये अजून कुठल्याही प्रकारची कुठेही कामाची अंमलबजावणी झालेली मला दिसत नाहीये। मी प्रथमतः महाराष्ट्र शासनाला एक प्रामाणिक आणि सोज्वळ विनंती करत आहे की महिला बाल कल्याण या खात्याला जर न्याय मिळायचा असेल, चांगल्या लहान मुलांना जर चांगल्या प्रकारचा खाऊ तिथे वाटप व्हायचा असेल किंवा या खात्यात जो चाललेला कुठल्याही प्रकारचा अनेक प्रकारचा जो घोटाळा आहे तो जर थांबवायचा असेल तर ह्या भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर आधी कारवाई झाली पाहिजे, ही माझी प्रामुख्याने महाराष्ट्र शासनाला विनंती असेल। या प्रशासकीय कालावधीचा अभ्यास करत असताना मला असं निदर्शनास आणून आलं की जे इथले ठेकेदार आहेत हे सगळे ठेकेदार हे मुंबई पुण्याचे ठेकेदार आहेत। रायगड मधला एकही ठेकेदार इथे आढळून येत नाही आहे। ह्याच्या आधी तर होता, म्हणजे प्रशासकीय कालावधी देखील ते ठेकेदार होते आणि आता सुद्धा आम्हाला त्याच ठेकेदारांची नावं सुचवली जात आहेत, तर मग हे ठेकेदार स्थानिक का नाहीत हा माझा प्रश्न आहे।